मित्रहो, आपण अध्यापन अभियोग्यता या घटकातील 3 व्याख्यानं ऐकली. या व्याख्यानाचे व्हिडिओ आपण पाहत असताना आपल्या लक्षात आलं असेल की काही विशेषतः तिसऱ्या व्याख्यानामध्ये आपण आपल्या जे व्हिडिओ तितकासा क्लिअर नव्हता, तरी देखील कारण मी तुमच्यासारखं शिकत चाललेलो आहे आणि त्यामुळं थोडे त्याच्यामध्ये काही तांत्रिक दोष होते. आम्ही असा प्रयत्न करतो की तांत्रिक दोष कसे कमी करता येतील त्या दृष्टीनं आपण आता कमी करत चाललेलो आहोत. आपण आता याच घटकातील 4थं व्याख्यान पाहणार आहोत आणि याचा जो विषय आहे तो जो आहे तो म्हणजे वैयक्तिक भेद किंवा व्यक्तिगत भेद. आता हा जो घटक आहे, वैयक्तिक भेद जे आहे, कोणकोणत्या प्रकारचे वैयक्तिक भेद आहेत तिथले आपण वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. तर हा पहिला जो प्रकार या व्यक्तिभेदाला येतो तो म्हणजे शारीरिक भेद, की जे आपल्याला सहजपणे पाहायला मिळतात. की काही मुलं उंच असतात, काही मुलं बुटकी असतात, काही मुलं गोरी असतात, काही मुलं काळी असतात, काहीचं वजन जास्त असतं, काही ज्यांचं वजन एकदम कमी असतं. हा जो भाग आहे हा सगळ्या शारीरिक भेदामध्ये येतो. आता या शारीरिक भेद जे असतात हे शारीरिक भेद याची दखल कशी घ्यायची ते आपण शिक्षकाची भूमिका या पुढच्या एका स्लाईडमध्ये पाहणार आहोत. फक्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जे भेद वैयक्तिक भेद असतात त्याच्यामध्ये प्रमुख जो भेद असतो तो म्हणजे शारीरिक भेद. आता हे जे शारीरिक भेद आहेत ह्या विविध शारीरिक भेदाची मुलं, म्हणजे समजा आपण अशी कल्पना करूया की 5वीचा वर्ग आपण घेतला तर 5वीच्या वर्गातली जी मुलं असतील तर त्या मुलांमध्ये देखील हे सगळे भेद तुम्हाला आढळून येतील किंवा कुठल्याही वर्गामध्ये, कॉलेजच्या विद्यार्थी असू देत किंवा शाळेतले विद्यार्थी असू देत. दुसरा जो असतो तो म्हणजे बौद्धिक भेद. यामध्ये जे आपल्या समोर विद्यार्थी बसलेले असतात हे विद्यार्थी किंवा व्यक्तीसुद्धा बाहेर याच्यामध्ये वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात. वास्तविक पाहता बुद्धिमत्तेच्या बाबतीत असं म्हणलं तर पहा की आपल्याकडं शालेय शिक्षण घेऊ शकणारे म्हणून आपण फार तर की 70 त्याची बुद्धिमत्ता कमीत कमी 70 ते 140 किंवा 120 ते 140 इथपर्यंतच्या विद्यार्थी आपल्या वर्गात असतात. 70च्या खाली देखील विद्यार्थी असतात, पण आपल्या वर्गात साधारणपणे असत नाही, त्यासाठी स्पेशल स्कूल्स असतात. तर ही जी काही बुद्धिमत्ता असते साधारणपणे आपण 100 बुद्धिमत्ता, ज्याला 100 ज्याचा बुद्धिगुणांक आहे त्याला आपण सामान्य विद्यार्थी म्हणतो. 120 विद्यार्थी जर बुद्धिगुणांक असेल तर तो अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी आहे, अलौकिक आहे असं आपण म्हणतो. आणि 140 वगैरे म्हणजे अपवादात्मक जे काही विद्यार्थी असतात, खूप ज्याला अत्यंत संख्येने कमी असं. आता वास्तविक पाहता हे जे बौद्धिक भेद आहेत हे बौद्धिक भेद अगदी यामध्ये आम्ही त्याला गतिमंद म्हणतो की जे साधारणपणे 70 ते 80 म्हणा यामध्ये बुद्धिगुणांक ज्यांचा आहे अशी मुलं शिकू शकतात, परंतु त्यांना खूप वेळ लागतो, त्याला आपण गतिमंद विद्यार्थी वगैरे म्हणतो. तर काही सामान्य मुलं असतात जी 90 ते 100च्या मध्ये यातील सामान्य मुलं असतात. 100च्या पुढे गेल्यानंतर थोडी ज्याला आपण हुशार वर्गातली मुलं आहेत, बऱ्यापैकी मुलं असं म्हणतो. आणि 120 बुद्धिमत्तेची मुलं जी आहेत ती बुद्धिमान मुलं आहेत असं आपण म्हणतो. आणि 120पेक्षा ज्यांचा बुद्धिगुणांक जास्त आहे अशी जी मुलं आहेत ही मुलं अत्यंत संख्येनं वर्गात कमी असतात. जसं अल्पसंख्य ज्याला म्हणतो आपण अल्पबुद्धी मुलं जी असतात ती जशी संख्येने कमी असतात तशीच अत्यंत बुद्धिमत्ता असलेली मुलं ही देखील कमी असतात. आता हा जो काही आपल्याकडे असणारा आपण समजूया की हा जो गट आहे की सामान्य विद्यार्थी जे आहेत ह्या सामान्य विद्यार्थ्यांचा जर गट घेतला तर साधारणपणे आपण म्हणूया की 90 ते 120 असा साधारणपणे आपण घेतला तर हा आपल्यापुढे विद्यार्थी गट असतो. आणि हे जे बौद्धिक भेद आहेत याचा आपल्या विशेषतः शिक्षण क्षेत्राशी संबंधित म्हणा किंवा अध्यापनाशी संबंधित या गोष्टीचा खूप आपल्याला विचार करावा लागतो. आणखी कोणत्या प्रकारचे भेद आहेत तर ते म्हणजे अभिरुचीविषयक भेद. म्हणजे आवड, प्रत्येक विद्यार्थ्याची आवड वेगळी असते. आपण अशी कल्पना करूया की वर्गामध्ये 2 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा समान बुद्धिगुणांक आहे आणि त्यांना एकच शिक्षक शिकवतो आहे किंवा सगळी सारखी परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे, तरीसुद्धा त्या दोन्ही विद्यार्थ्याला आपण असा विचार केला की दोन्ही मुलांच्या गणिताचे आपण गुण पाहिले तर आपल्या असं लक्षात येतं की कदाचित दोन्ही मुलांच्या गुणांच्यामध्ये फरक आहे. असं का झालं असेल तर कदाचित असं असेल की एखाद्याला गणित आवडलेलं असतं, एकाला गणित आवडीचा विषय नसतो. म्हणजे ही जी काही अभिरुची जी असते किंवा आवड असते ती प्रत्येकाची भिन्न असते. मग गणित असेल, काही विद्यार्थी असे असतील की त्यांना गणितासारखे विषय किंवा तार्किक विषय जे आहेत ते जास्त आवडतात. काही विद्यार्थ्यांना मेकॅनिकल किंवा आपण यांत्रिक म्हणूया यांत्रिक स्वरूपाचे विषय आवडतात. तर काहींना संगीत, कला अशा प्रकारचे विषय आवडतात. काही विद्यार्थ्यांना भाषाविषयक असे विषय आवडत असतात. तर ही जी वेगवेगळ्या अभिरुचीचे विद्यार्थी आपल्यासमोर असतात आणि हा अभिरुची हा एक फार महत्त्वाचा घटक ठरतो. आता या ठिकाणी आणखी जो बदल येतो
प्रकारे तो म्हणजे अभियोग्यता विषय. लक्षात घ्या, अभिरुची ही गोष्ट आहे, ही अभिरुची ही गोष्ट अशी असते की ही आपल्याला निर्माण करता येते. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणिताची अभिरुची नाही अशी आपण कल्पना करूया, पण आपल्याला अभिरुची त्याच्यामध्ये निर्माण करता येते. पण अभियोग्यता हा जो काय प्रकार आहे तो हा थोडासा मूलभूत कल असतो, त्याला आपण जन्मजात कल म्हणतो एखाद्या विषयाकडं. जसं मग अशी म्हणलं मी तुम्हाला, काही मुलांचा कल हा तांत्रिक विषयाकडं असतो, हा मुळातच कल असतो त्यांचा तांत्रिक विषयाकडं. त्याला असं आपण त्याला काही मुद्दाम काय सांगितलेलं नसतं, पण त्या तांत्रिक विषयाकडे कल असतो. काहींचा संगीताकडे कल असतो, काहींचा मग अशी म्हटल्याप्रमाणे भाषा विषयाकडे कल असतो. अशा वेगळ्या विषयाकडं ह्याला कल आपण या जे नेहमीच्या भाषेमध्ये आपण कल म्हणतो की त्याला आपण अभियोग्यता म्हणतो. अशा वेगळ्या अभियोग्यतेची किंवा वेगवेगळ्या कलाची विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये असतात. आता आणखी एक म्हणजे सर्जनशीलता विषयक भेद. आता हा जो भेद आहे आपल्याला असं वाटेल कदाचित थोडासा बौद्धिक भेदाशी जवळ असणारा भेद आहे. म्हणजे बौद्धिक भेद वेगळं, म्हणजे बुद्धिमत्ता वेगळी असणं वेगळं. आपण अशी कल्पना करा की समान बुद्धिमत्ता आहे दोन मुलांची, पण एकामध्ये सर्जनशीलता जास्त असते, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्रिएटिव्हिटी म्हणतो. काहीतरी नवीन करण्याची त्याच्यामध्ये उमंग असते. काही वेळा असे आपल्याला आढळतं की एखादा मुलगा फार शिकलेला नाही, एखादी व्यक्ती फारशी शिकलेली नाही, पण ती चांगली क्रियाशील असते, क्रिएटिव्ह असते, सर्जनशील असते, नवीन नवीन तिला कल्पना सुचतात. तर ह्याला म्हणतो आपण सर्जनशीलता. सर्जनशीलता हा बुद्धिमत्तेसारखाच एक घटक आहे, परंतु बुद्धिमत्ता नाही. बुद्धिमत्तेपेक्षा हा वेगळा आहे, बुद्धिमत्तेशी निगडीत आहे, परंतु बुद्धिमत्तेपेक्षा थोडासा वेगळा हा घटक आहे. आणि असे देखील हा देखील भेद अत्यंत महत्त्वाचा असतो. नंतर अभिवृत्तीविषयक भेद. अभिवृत्ती म्हणजे नेहमीच्या भाषेत आपण त्याला दृष्टिकोन असं म्हणतो का. आता ह्या अभिवृत्ती ज्या असतात ह्या अभिवृत्ती देखील संपादित आहेत, म्हणजे हे आपल्याला निर्माण करता येत असतात. आणि मग आता वर्गात येणारी मुलं जी असतात ह्याच्यामध्ये कशी भेद निर्माण होतात अभिवृत्ती, तर त्यांना मिळणारं वातावरण, त्यांच्या घरातलं वातावरण, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण, त्यांच्यावर केले जाणारे संस्कार, याच्यातून त्यांच्या त्या अभिवृत्ती तयार होत असतात. म्हणजे उदाहरण तुम्हाला मी सांगेन की एखाद्या घरामध्ये थोडंसं धार्मिक वातावरण असतं, साहजिकच त्याचा परिणाम त्या मुलांच्या वर्तनावर होत जातो आणि त्याच्यामध्ये देखील एक प्रकारचा धार्मिक दृष्टिकोन तयार होतो. ते काही घरांच्यामध्ये कदाचित असं असेल की बाबा वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, सगळे आईवडील त्याच्या दृष्टिकोनाचे असतील, ते कदाचित तसं त्याचा दृष्टिकोन तयार होईल. काही वेळा असं होईल की घराचा काही संबंध नाही, परंतु आसपासचा परिसर असेल, त्याचे मित्र असतील, मित्रपरिवार असेल म्हणा, कुठे एखाद्या तो क्लबमध्ये जात असेल म्हणा किंवा एखाद्या गटात जात असेल, तिथली जी काही वैचारिक त्याला ठेवण असेल त्याचा देखील परिणाम होऊन त्याची विशिष्ट प्रकारची अभिवृत्ती बनते. तर आपल्याला असं आढळतं पहा की काही मुलांच्यामध्ये देशप्रेमाविषयी जास्त आवड असते, म्हणजे अभिवृत्ती असते. तर काही असतात की धार्मिक वृत्तीचे काही असतात, काही असतात ते वैज्ञानिक वृत्तीची मुलं असतात. अशी वेगळ्या वृत्तीची मुलं आपलं ह्या अभिवृत्ती ह्यासुद्धा लक्षात विकसित करता येतात. जशी अभिरुची विकसित करता येते तशीच अभिवृत्ती देखील विकसित करता येते. सर्जनशीलता देखील काही प्रमाणात विकसित करता येते. बुद्धिमत्ता विकसित नाही फार करता येत लक्षात, कारण बुद्धिमत्ता ही जन्मजात गोष्ट आहे, परंतु ह्या ज्या बाबी ज्या आहेत हे आपल्याला विकसित करता येतात. आणि मग आपला काय प्रयत्न असतो शिक्षक म्हणून, तर हा समाजातला एक चांगला घटक बनायचा आहे, हा जबाबदार घटक बनवायचा आहे. तर समाजाला सोयीच्या म्हणा किंवा समाजमान्य अशा अभिवृत्तींचा विकास करणं हे आपल्याला अभिप्रेत असतं. म्हणजे हे जे विद्यार्थी अशा वेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आपल्या पुढे असतात लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी शेवटचं म्हणजे व्यक्तिमत्वच खरं म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हाच एक स्वतंत्र असं व्यक्तिमत्व असतं, म्हणजे युनिक असतं लक्षात. कुठलीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही. म्हणजे मग त्याचा शारीरिक ठेवण वेगळी असेल, बुद्धिमत्ता वेगळी असेल, त्याची अभिरुची वेगळी असेल, त्याची अभियोग्यता वेगळी असतील आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं लक्षात घ्या. आणि म्हणून मग आपल्याकडं आपल्या शिक्षकाला आपल्या शिक्षकाचं काम का कठीण असतं, का अवघड असतं, का चॅलेंजिंग असतं, आव्हानात्मक असतं, तर अशा वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व असलेली, वेगवेगळ्या प्रकारची अभिवृत्ती असलेली, वेगवेगळ्या अभिरुची असलेली आणि कमी जास्त बुद्धिमत्ता असलेली अशी मुलं आपल्यासमोर असतात. आणि त्या सगळ्या मुलांना, त्या सर्व प्रकारच्या मुलांना आपल्याला विशिष्ट प्रकारचे नागरिक घडवायचे असतात. आणि म्हणून हे काम, शिक्षकाचं काम हे खूपच आव्हानात्मक असतं. आणि या ठिकाणी शिक्षकाला या गोष्टीची दखल घ्यावीच लागत असते. आता या ठिकाणी काय असे हे भेद कशामुळे निर्माण होतात असं आपण विचार करूया. की व्यक्तिभेदाची जी काही कारणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण तर ते म्हणजे अनुवंश. म्हणजे जे मूल जन्म घेतं त्या मुलाचा जो अनुवंश असतो, म्हणजे आईवडिलांचे गुण त्या मुलामध्ये उतरतात. काही वेळा आईवडिलांचेच नव्हे
तर आजोबा पंजोबांचे देखील गुण ज्याला आपण म्हणतो की जीन्स ट्रान्सफर असे होत आलेले असतात. आता हे जे आहेत मग हे जे आपल्याला दिसतात काही गोष्टी सहजपणे दिसतात की जसं बा रंग असेल म्हणा, त्याची उंची असेल म्हणा, त्याची शारीरिक ठेवण असेल म्हणा, त्याच्या कुणाच तरी आईसारखी म्हणा, वडिलासारखी असे दिसत असते त्या मुलांच्यामध्ये. त्याचबरोबर अनुवंशामधनंच बुद्धिमत्ता देखील अनुवांशिक बाब आहे. त्याचबरोबर अनुवंशामध्ये आणखी गोष्ट येते म्हणजे काही आजार असतात, अनुवंशिक आजार असतात, ते देखील त्या मुलांच्यामध्ये येण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं त्या मुलांच्यामध्ये आपल्याला जो फरक जो दिसतो तो म्हणजे अनुवंश हा फार मोठा घटक आहे, लक्षात घ्या. म्हणजे असं म्हणलं जातं की काही लोक असं म्हणतात की काही जे समाजशास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ जे आहेत ते अनुवंशाला फार महत्त्व देतात, की ते असं म्हणतात की बाबा की अनुवंश जो आहे की आपण फार त्याच्यामध्ये चेंज करू शकत नाही असं म्हणणार एक गट आहे. पण एक गट असाही म्हणणार आहे विशेषतः मानसशास्त्रामध्ये एक वर्तनवादी मानसशास्त्र नावाचे मानसशास्त्र आहे आणि त्याचे जे अभ्यासक आहेत ते असं मानतात की माणसाच्या जीवनामध्ये अनुवंशाला फार महत्त्व नाही तर परिस्थितीला फार महत्त्व आहे असं म्हणणारे देखील आहेत. परंतु एक मात्र आपल्याला मान्य करावं लागतं की अनुवंशामध्ये काही गोष्टी ह्या अनुवंशिकच असतात आणि ते आपल्याला टाळता येत नसतात, लक्षात घ्या. दुसरे जे कारण ते म्हणजे परिस्थिती, हा एक फार मोठा घटक, लक्षात घ्या. आता परिस्थितीमुळं कसा वैयक्तिक भेद निर्माण होतो पहा किंवा भेद कसे निर्माण होतात मुलांच्यामध्ये. अगदी लहानपणापासून जरी आपण विचार केला की गरीब घरात जन्मलेलं मूल असतं त्या मुलाला मिळणारी परिस्थिती, त्या मुलाला मिळणारं खाद्य, त्या मुलाला मिळणारे प्रोटीन्स यावर त्याच्या मेंदूचा विकास अवलंबून असतो. त्याचबरोबर त्याची गरिबी जी असते त्या गरिबीमुळं त्याला जे काही गोष्टी आवश्यक मिळायला पाहिजे असतात त्या न मिळाल्यामुळं त्याच्या काही वेळेला शैक्षणिक वातावरणावर, त्याच्या अभिवृत्तीवर, त्याच्या अभिरुचीवर देखील परिणाम होत असतो. जी ती गरिबी जी असते तसंच त्याचबरोबर सामाजिक काही वातावरण असतं, त्याच्या आसपासचं जे वातावरण असतं, मग अशी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे की अभिरुची कशी बनते किंवा अभिवृत्ती कशा बनतात, तर आसपासचं जे वातावरण असतं त्या वातावरणाचा परिणाम निश्चितपणे त्या मुलाच्या ह्या गोष्टीवर होत असतो. आणि मग अनुवंश आणि खरं म्हणजे असंच म्हणलं जातं पहा की मनुष्य प्राणी काय आहे पहा किंवा व्यक्तिमत्व काय, तर अनुवंश आणि परिस्थितीचा तो परिपाक आहे. अनुवंश आणि परिस्थिती नाही, तो अनुवंश असं त्याला इंग्रजीमध्ये प्रॉडक्ट म्हणतात की हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट ह्याचं प्रॉडक्ट काय आहे तर हे ह्युमन बिईंग आहे. म्हणजे मनुष्य प्राणी काय आहे त्या दोघांचा जे परिणाम आहे तो मिळून परिणाम होत असतो. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे वय, की वयामुळं देखील या विद्यार्थ्यांच्यामध्ये आपल्याला भेद झालेले आढळून येतात. म्हणजे जसं मुलांचं वय वाढत जातं तसंच काय होतं त्या वयाबरोबर त्यांची बौद्धिक क्षमता वाढत असते, त्यांची शारीरिक उंची वाढत असते, वजन वाढत जात असतं आणि त्यामुळे देखील आपल्याला तो फरक दिसत असतो. म्हणजे ज्यावेळा आपण म्हणतो की हा मुलगा 6वीतला आहे किंवा हा 7वीतला आहे किंवा 5वीतला, आपल्याला सहजपणे लक्षात येतं की हा मुलगा उंच आहे, हा मुलगा बुटका आहे किंवा ह्या 6वीच्या मुला हा लहान मुलगा आहे. ते हा बदल कशाने दिसतो तर त्याचं वय जे असतं त्या वयामुळं हा फरक झाला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर याच घटकाबरोबर आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे लिंग, म्हणजे सहजपणे व्यक्तीमध्ये बदल असलेला किंवा फरक झालेला कशाला जाणवतं आपल्याला, तर सहज आपण ज्याला म्हणतो की मुलं आणि मुली हा मोठा फरक आहे. जे सेक्स जो काही भाग आहे की मुलगा आणि मुलगी की हे भेद आहेत, हे अगदी नैसर्गिक भेद आहेत. आणि त्यामुळे देखील आता मग काय होतं पहा, आपण जरी असं म्हणलं की मुलगा आणि मुलगी नाही समानच आहेत, समान असत नाही, लक्षात घ्या. अनेक गोष्टी त्यांच्यात फरक असतो की समान मानणं वेगळं आणि समान असणं वेगळं. समान का नाहीत हे तर त्यांची शारीरिक रचना वेगळी आहे. त्याचबरोबर काही त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये देखील फरक असतो, लक्षात घ्या. म्हणजे कसं असतं, असं नाही की मुली कमी आहेत किंवा मुलं कमी आहेत असा भाग नसतो तो. दोघांची बुद्धिमत्ता आपण अशी कल्पना करूया की 100 मुलं घेतली आणि 100 मुली घेतल्या, त्यांच्या प्रत्येकाच्या बुद्धिमत्ता मोजली, त्यांची सरासरी काढली तर तुम्हाला असं आढळेल की दोघांची सरासरी सारखीच आहे. पण तरीसुद्धा फरक कुठं आहे, मग बौद्धिक क्षमतेमध्ये फरक कुठं असतो पहा, तर मुलांच्यामध्ये बौद्धिक जे घटक असतात म्हणजे बुद्धिमत्तेचे जे घटक आपण मानतो त्यातले काही घटक हे मुलांच्यामध्ये प्रभावी असतात तर काही घटक हे मुलींच्यामध्ये प्रभावी असतात. पण ज्यावेळेला एकूण गोळाबेरीज करतो आपण त्या मात्र ते दोन्ही समान होतात. म्हणजे या ठिकाणी असं आढळतं इव्हन ज्यावेळेला असं म्हणतो आपण की बुद्धिमत्ता जी आहे ती साधारणपणे प्रसामान्यपणे म्हणजे नॉर्मल प्रॉबिलिटीनं ते वितरित झालेली असते. म्हणजे खूप बुद्धिमान मुलं कमी संख्येनं आणि खूप
कमी बुद्धिमान किंवा ज्याला आपण अगदी ज्याला वेडसर म्हणतो अशी देखील संख्येने कमी येण्याचा मोठा कर सामान्य नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व असतो. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं आढळतं अत्यंत टोकाची जी बुद्धिमत्तेची जी मुलं आपण विचार घेतला बुद्धिमत्तेचा गट घेतला तर त्यामध्ये थोडीशी मुलांची संख्या तुलनेनं जास्त आढळते. पण त्याचबरोबर गमतीचा भाग असा असतो ज्यावेळेला तुम्ही अगदी कमी बुद्धिमत्तेचा मुलांचा गट घेतला त्यामध्ये देखील मुलांची संख्या जास्त असते. म्हणजे पण ज्यावेळेला आपण ॲव्हरेज बघायला लागतो त्यावेळेला मात्र दोघांचं सारखं यायला लागतं अशा अर्थासारखं. पण हा मात्र फरक निश्चितपणे असतो. नंतर हार्मोन्स किंवा अंतस्राव आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स तयार होत असतात आणि हे जे हार्मोन्स आहेत या हार्मोन्समुळं संपूर्ण आपल्या बॉडीवर त्याचा शरीरावर परिणाम होतो. केवळ शरीरावरच नव्हे शरीरावर परिणाम झाल्यामुळं त्याच्या भावनिक विकासावर देखील काही वेळा परिणाम झालेला दिसतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की ॲड्रेनलिन जे काय आहे ॲड्रेनलिन ग्लँड्स ज्याला म्हणतो आपण त्या किंवा वृक्कस्थ ग्रंथी मराठीमध्ये त्याला वृक्कस्थ ग्रंथी म्हणतो आपण. या वृक्कस्थ ग्रंथीमधून दोन प्रकारचा स्राव दिसतो एक कॉर्टिसॉल नावाचा आणि एक ॲड्रेनलिन नावाचा. त्या ॲड्रेनलिन नावाचा जो हार्मोन असतं किंवा जे अंतस्राव असतो त्यामुळे काय असतं की माणसामध्ये एक चैतन्य आपल्याला आढळतं. म्हणजे आपले जे चैतन्य दिसतं माणसाचं हालचाल किंवा हे आहे तर ते सगळं त्या ॲड्रेनलिनमुळं असतं. आता हा जर द्राव थोडा कमी प्रमाणात म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडा कमी प्रमाणाचा स्राव होत असला एखाद्या मुलामध्ये तर त्या मुलाच्या हालचाली एकूणच सगळे जे आहे ते मंद आपल्याला दिसतं. म्हणून आपण म्हणतो अरे काय मुलगा मेंगट आहे मंद आहे त्याचं कारण असं असतं की तो स्राव कमी प्रमाणात स्रावलेला आहे. तर याच्या उलट असं होतं की हा स्राव जर आवश्यकतेपेक्षा जास्त स्रावला तर ती मुलं हायपर होतात. म्हणजे मुलं सारखे ते खोड्या करत असतात काही ते वर्गात बसत नाही उड्या मारतात इकडून तिकडून सारखं त्याला कंट्रोल करणं खूप अवघड जातं. हे सगळा तो भाग त्याचा असतो. तसे पिट्युटरी ग्लँड्स असतात म्हणजे ज्याला मस्तिष्क ग्रंथी मराठीमध्ये आपण त्याच्यातून काही द्राव बाहेर पडत असतो त्यामुळं आपल्या शरीराची उंची जी आहे ती उंचीवर त्याचा परिणाम होत असतो. तर अशा प्रकारचे हे अंतस्राव जे असतात हे अंतस्राव व्यक्तीच्या शारीरिक ह्याच्यावर मोठा परिणाम करत असतात. आता या ठिकाणी आणखी एक भाग म्हणजे वंश आणि राष्ट्रीयत्व. आपण संपूर्ण जगामध्ये आपण पाहिलं तर वेगळ्या वंशाचे लोक आहेत. आपण असं म्हणतो की भारतीय उत्तर भारतामध्ये आपण हे आर्यवंशी आहेत, साऊथमध्ये द्रविड वंशीय लोक आहेत, नंतर युरोपियन वंशीय लोक जे आहेत, नंतर इकडं निग्रो आहेत, नंतर इकडं मंगोल वंशीय चीनचे जे लोक जे आहेत ते मंगोल वंशीय आहेत. तर या वंशाचे काय वैशिष्ट्य असतात आपल्याला आढळतं. पहा मंगोल वंशीय लोक जे आहेत म्हणजे विशेषतः चीन असेल म्हणा ब्रह्मदेश असेल म्हणा किंवा अगदी आपल्याकडचा थोडा नेपाळ आणि इव्हन हा सिक्कीम वगैरे तिकडचा भाग जर पाहिला तर त्यांची जी चेहरेपट्टी असते त्या लोकांची ती एक विशिष्ट प्रकारची चेहरेपट्टी असते. त्याच्यावर लक्ष येतं की अरे ह्या आपण म्हणतो बऱ्याच वेळा आपण असंही म्हणतो खरं म्हणजे तो मुलगा बंगालमधला असतो तरीसुद्धा आपण म्हणतो आपल्याकडे तो नेपाळी आहे म्हणून. कारण काय ती साधारणपणे त्यांचा जो काही वंश आहे तो मंगोल वंशी लोक आहेत. तसे निग्रो लोक सहज आपल्याला ओळखता येतात. तर युरोपीय लोकसुद्धा की त्यांचे एकूण जे कॉम्प्लेक्शन जे आहे शरीराची ठेवण आहे रंग आहे त्याच्यावर आपण जे गोरे आहेत वगैरे वगैरे. आणि हे जे वंश यांची काय शारीरिक वैशिष्ट्य आहेत लक्षात घ्या. तसंच राष्ट्रीयत्वसुद्धा राष्ट्रीयत्वामुळे देखील आपल्याला व्यक्तिमध्ये फरक झालेला आढळतो. म्हणजे पहा कसं होतं की अमेरिकन लोक, जपानीज लोक, जर्मनीचे लोक, इंग्लंडमधले लोक, भारतीय लोक असे आपण म्हणतो त्यावेळेला त्यांच्यासुद्धा एक मनोरचनेमध्ये एक आपलं सहजपणे दिसून येणारा फरक आढळतो. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की इंग्लंडमधले लोक जे आहेत ज्याला आपण थोडासा विचार केला ते तुलनेनं ते ऑर्थोडॉक्स आपल्याला आढळतात. म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण परंपरावादी किंवा जुनाट थोडेसे विचाराची वळणाचे असतात आणि अत्यंतपणे थोडं ऐशारामानं जीवन जगणं अशा पद्धतीची त्यांची ती कल्पना असते. त्याच्या उलट अमेरिकन लोक आहेत. अमेरिकन लोक जे आहेत ते पारंपरिक नाही ते व्यवहारी लोक आहेत. त्यांच्या सगळ्या व्यवहारामध्ये कुठलीही गोष्ट अमेरिकनचे लोक करतात ते सारखं ते बघत असतात की याचा उपयोग काय आहे त्याला उपयुक्ततावादी आपण म्हणूया फार तर अशा प्रकारची त्यांची धारणा असते. जर्मनीचे लोक आहेत हे अत्यंत उद्योगी लोक आहेत अत्यंत उद्योगी त्यांचे होत. तसं जपानी लोक जे आहेत अत्यंत कामसू आहेत अत्यंत कष्ट करणारे लोक हे जपानी लोक आहेत असं म्हणतो आपण. तर फ्रेंच लोक जे आहेत फ्रेंच जे आहेत हे थोडं ऐशारामी जीवन जगणारे लोक आहेत की त्यांची मनोवृत्ती बनलेली असते त्या त्या राष्ट्राच्या त्या पुनर्रचनेमुळे म्हणा. तर हे साधारणपणे अशा प्रकारे की जे आहेत म्हणजे जपानमध्ये जन्मला मुलगा त्याच्यामध्ये अशा आपल्याला भेद आढळतो म्हणजे त्याची मनोरचना अशी झाली आढळते. त्याचं कारण त्याचं राष्ट्रीयत्व असतं किंवा अमुक एका विशिष्ट देशामध्ये जन्मलं तर त्याचे विशिष्ट प्रकारचे राष्ट्रीयत्व भेद निर्माण झालेला दिसतो आपल्याला. यानंतर जे आपल्याला आढळतं की हे सगळं खरं आहे. हे वैयक्तिक भेद आहेत इतके भेद आहेत इतके प्रकार आहेत त्याची कारणं जाऊ दे आपण बाजूला ठेवूया.
हे प्रकार. मग आपला संबंध कुठं आला? शिक्षकाचा काय संबंध? सर आम्ही काय करावं त्याला? आपण त्यातले भेद काही नष्ट करू शकत नाही. मग शिक्षकानं काय करावं? आणि म्हणून शिक्षकाची काय भूमिका असायला पाहिजे याचा आपण थोडा विचार करूया. तर शिक्षकाची भूमिका काय असायला पाहिजे? तर आपल्या पुढं ह्या वेगवेगळ्या प्रकारची मुलं आहेत ही पहिल्यांदा शिक्षकाने गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग अशी म्हणलं तुम्हाला की आपल्या वर्गामध्ये गोरी मुलं आहेत, काळी मुलं आहेत, बुटकी मुलं आहेत, उंच मुलं आहेत, जाड मुलं आहेत, एकदम पातळ मुलं आहेत. आता अशा गोष्टीमुळे सुद्धा मुलांच्यामध्ये एकमेकांची खोड्या काढणं, एकमेकाला चिडवणं, एकमेकांचे काही हा प्रकार घडतात. काही प्रमाणात ते बालबुद्धीला त्यांचे करत असतात तिथपर्यंत ठीक आहे, त्याची खोड्या तिथपर्यंत आपण मान्य करू. पण बऱ्याच वेळा असंही होण्याची शक्यता असते, जर एखादा मुलगा थोडासा जास्त जाड असेल तर त्याला वर्गातली मुलं चिडवायला लागलेत तर तो मुलगा हळूहळू अत्यंत नर्वस होतो आणि तो त्या शाळेपासून त्याचं जे भावविश्व आहे ते असं बिघडून जातं. त्याला असं वाटतं की शाळेत जायला नको वाटायला लागतं, त्याला आपले मित्र मला चिडवतात, मला शाळाच नको, अशा प्रकारची भावना होते. म्हणून शिक्षकांना अशा गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक असतं. मग तो अत्यंत जाड असेल म्हणा, का अत्यंत काळा असेल म्हणा, किंवा बुटका असेल म्हणा, का उंच असेल म्हणा, या शारीरिक गोष्टीकडं याच्यामुळं मुलांच्यामध्ये असे काही त्रासदायक काही गोष्टी निर्माण होत नाहीत ना, त्या एखाद्या मुलाला काही बाकीच्या मुलाला त्रास देत नाहीत ना, याच्याकडे शिक्षकांना लक्ष देणं त्यांना आवश्यक असतं. त्याचबरोबर दुसरा पण मग अशी भेद पाहिला होता तो म्हणजे बौद्धिक भेद पाहिला होता. या बाबतीत शिक्षकाची भूमिका काय असायला पाहिजे? तर मागच्या एका लेक्चरमध्ये देखील मी थोडासा उल्लेख केला होता, मी आणखी तुम्हाला सांगेन. आपली अशी भूमिका असावी लागते की आपल्या याच्यामध्ये मुलांच्यामध्ये की जर वेगळ्या प्रकारची जर मुलं असतील, बुद्धिमत्तेची मुलं असतील, तर आपण काय करतो साधारणपणे शिक्षक हा पुढचा जो विद्यार्थी आहे हा कॉमन विद्यार्थी असं डोळ्यासमोर ठेवून शिकवत असतो आणि बऱ्याच वेळा मग अत्यंत बुद्धिमान मुलांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते किंवा अत्यंत जी मतिमंद मुलं असतात, मतिमंद म्हणणार नाही मी, पण गतिमंद मुलं असतात, या मुलांच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. तर आपल्याला हे शिक्षकाची जबाबदारी असते, शिक्षकाने लक्षात घ्यायचं असतं की नाही, ही गतिमंद मुलं कोण आहेत वर्गामध्ये? ही 4 मुलं आहेत किंवा 3 मुलं आहेत, त्याच्याकडे लक्ष देणं, त्यांना पुन्हा पुन्हा समजावून सांगणं, त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवणं, त्यांना वेगळ्या प्रकारचे स्वाध्याय देणं हे आवश्यक असतं. तसंच जी मुलं अत्यंत बुद्धिमान आहे त्या मुलांना तुमचं शिकवणं कंटाळवाणं वाटतं, त्यांना वाटतं काय सर पुन्हा तेच सांगतायत. मग अशी मुलं काय करतात? वर्गात लक्ष देत नाही, मग ते वर्गात खोड्या करत बसतात. म्हणून अशा मुलांना देखील आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये एंगेज ठेवणं, त्याला गुंतवून ठेवणं हे शिक्षकाचं काम असतं. तर आपल्याला त्याला जे स्वाध्याय सगळ्या मुलांना सारखे जर आपण स्वाध्याय दिले तर ही जी मुलं आहेत, ही बुद्धिमान मुलं आहेत, त्यांना ते स्वाध्याय चॅलेंजिंग वाटणार नाहीत. म्हणून मग काय करायला पाहिजे? या मुलांना वेगळ्या प्रकारचे स्वाध्याय दिले पाहिजेत, वेगळ्या प्रकारचं वर्गपाठ दिला पाहिजे, वेगळ्या प्रकारचा गृहपाठ दिला पाहिजे, वेगळ्या प्रकारचं काम दिलं पाहिजे, म्हणजे मग ती मुलं गुंतून राहतील. आता जसं या ठिकाणी आहे तसंच पुढचा जो भेद आपण असं म्हणलं की अभिरुचीविषयक भेद आहेत, अभिरुची असते वेगवेगळ्या मुलांची. तर मग शिक्षकाने याची दखल अशी घ्यायला पाहिजे आपल्याला की वेगळे जर विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची असेल तर त्याच्या अभिरुचीप्रमाणे त्याला अध्ययनाची संधी उपलब्ध करून देणं. म्हणजे कसं पहा की आपल्याकडं म्हणून आपण अभ्यासक्रम तयार करताना तसा विचार थोडासा केलेला असतो, नाही असं नाही. आपण काय करतो बऱ्याच वेळेला की अभ्यासक्रम तयार करताना हा भाग केलेला असतो की आपण भाषाविषय ठेवलेला असतात, इतिहास ठेवला असतो, गणित ठेवलं असतं, विज्ञान ठेवलं असतं, कार्यान्वयन असतो, खेळ असतो, किंवा काही शाळामधून तर संगीत, नाट्य हा देखील प्रकार असू शकतो. तर मुलांना या सगळ्या प्रकारची संधी मिळणं, त्याचबरोबर म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमातून पाठ्यपुस्तकातून कशी संधी देता येईल ते लोक करतील, पण प्रत्यक्ष शिक्षकांनी कमीत कमी एवढी तरी काळजी घेतली पाहिजे की आपण जे त्याला विद्यार्थ्यांना शिकवतो आहे सगळ्या मुलांना गणितातच सगळे चांगले मार्क पडले पाहिजेत अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे, किंवा इंग्रजीतच तो सगळ्या मुलांनी लक्ष घातलं पाहिजे असं काही नाही आहे. तर काय व्हायला पाहिजे? तर त्याला एखादा मुलगा असा असेल त्याला नाही खेळात जास्त रस आहे, तो खेळात चांगलं प्रावीण्य मिळवेल. एखादा मुलगा असेल तो ड्रॉइंगमध्ये चांगलं प्रावीण्य मिळवेल, तर त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याचंही कौतुक केलं पाहिजे. जसं तुम्ही इंग्रजीत चांगला पहिला येणारा मुलगा त्याचं कौतुक करता, गणितात पहिला येणाऱ्या मुलाचं कौतुक करता, तसं खेळात चांगला असणं त्याचंही कौतुक झालं पाहिजे. संगीतात चांगला असेल त्याला कौतुक व्हायला पाहिजे. इव्हन कार्यानुभवात एखादं चांगलं काम करणारा मुलगा असतो त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं आपल्याला या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. त्याचबरोबर अभिवृत्ती, मग अशी मी म्हणलं तुम्हाला की अभिवृत्ती बऱ्याच वेळा असं होतं की ही मुलं जी आपल्याकडे येतात ती वेगवेगळ्या समाज गटातून येतात, वेगवेगळ्या राहण्याच्या ठिकाणाहून येतात आणि त्यामुळे त्यांची वेगवेगळ्या प्रकारच्या अभिवृत्ती असतात. आणि अशा मुलांना, वेगवेगळ्या अभिवृत्ती असलेल्या मुलांना एक समाजमान्य अभिवृत्ती आपल्याला निर्माण करायची असते, लक्षात घ्या. आणि म्हणून बऱ्याच वेळा काय होतं
की त्याचे जुने काही दृष्टिकोन असतात ते थोडेसे बाजूला सरकवून नवीन दृष्टिकोन त्याच्यात रुजवणं हे खूप आवश्यक असतं. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, की समजा एखाद्या घरातला मुलगा आहे, त्या घरात खूप धार्मिक वातावरण आहे, की अगदी कमालीचं टोकाचं म्हणूया, किंवा ज्याला आपण म्हणूया की थोडंसं अंधश्रद्धाला खतपाणी देण्यासारखं वातावरण आहे. तर हे जे काही वातावरण असेल आणि असा मुलगा शाळेत असेल, तर त्याला त्याचं जे काही धार्मिकता जी असेल त्याची ती थोडीशी कमी करणं, धार्मिकता म्हणणार नाही पण कमीत कमी त्याची अंधश्रद्धा असतील या तरी कमी करणं, आणि त्याला थोडंसं प्रबोधन देणं, त्याला थोडंसं वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे आणणं हे अत्यंत आवश्यक असतं. जे चुकीचे दृष्टिकोन काढून टाकणं आणि आवश्यक असणारे दृष्टिकोन निर्माण करणं हे शिक्षणाचं काम असतं. त्याचबरोबर या ठिकाणी सर्जनशीलता म्हणलं आपण, तर विद्यार्थ्यांना क्रिएटिव्हिटीसाठी म्हणजे सर्जनशीलता विकसित करण्यासाठी म्हणून संधी देणं आवश्यक आहे. आपण शिकवताना बऱ्याच वेळा असं करतो पहा, की मी जे शिकवलं आहे, मी जे सांगतो आहे त्याप्रमाणे त्या बरहुकूम विद्यार्थ्यांनी करणं अशी आपण विद्यार्थ्यांना अपेक्षा करतो. तर ही थोडीशी चुकीची कल्पना आहे. तर आपण काय केलं पाहिजे, की विद्यार्थ्याला वेगळ्या पद्धतीने विद्यार्थी कसा विचार करेल, जर एखादा विद्यार्थी विचार करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, किंबहुना ते विद्यार्थ्यांनी वेगळ्या पद्धतीनं आपण जे सांगतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनंच करावं अशी थोडीशी अपेक्षा करावी. अगदी मी तुम्हाला उदाहरण सांगेन, की बऱ्याच वेळा काय होतं पहा, की एक आपण शब्द सांगतो आणि त्याला विरुद्धार्थी शब्द सांगितला, की वर याच्या विरुद्धार्थी शब्द सांग. एक तर मुलगा म्हणेल खाली, शिक्षक म्हणेल बरोबर आहे. पण दुसरं म्हणलं की वधू, ठीक आहे. तिसरं म्हणेल की शाप. तर तिन्ही उत्तरं बरोबर लक्षात घ्या. पण तुम्हाला मात्र काय वाटायचं, नाही वरच्या विरुद्ध त्यांनी खाली लिहायला पाहिजे होतं. तर असं नाही करायला पाहिजे. त्यांनी जर तसं लिहिलेलं नाही तर तेही बरोबर आहे. तर त्यांनी जे डोकं लढवलं आहे वेगळ्या पद्धतीनं, तर त्याला उलट प्रोत्साहन देणं, त्याचंही कौतुक करणं अत्यंत आवश्यक आहे. एक मी आणखी गमतीचं उदाहरण तुम्हाला सांगेन. एका शाळेमध्ये एका शिक्षकाने असा प्रश्न दिला होता, मला आवडलेली पत्रे. मग आता अपेक्षा शिक्षकाची अशी होती की त्या पुस्तकामध्ये, त्या मराठीच्या पुस्तकामध्ये, किंवा पंडित नेहरूंनी इंदिरा गांधीला लिहिलेलं पत्र, नंतर महात्मा गांधींनी बनारस शाहला लिहिलेलं पत्र, अशी काही पत्र जी आहेत ते पत्र मुलांनी त्यातलं कुठलं एखादं पत्राचा उल्लेख करावा अशी अपेक्षा होती. पण एका मुलांनी काय केलं, काय की माझ्या आईनं आमच्या भावाला म्हणजे मामाला तिच्या भावाला लिहिलं पत्र, ते पत्र म्हणलं. पण शिक्षक म्हणतात की नाही हे नाही बरोबर, तो ते लिहायला पाहिजे होतं. उलट खरं म्हणजे त्यांनी काय, तुला आवडली पत्र म्हणलं आहे ना, त्याला संधी आहे ना ते लिहू देत. विशेषतः आपल्याकडं निबंध लेखन हा एक विषय असतो पहा. त्या निबंध लेखनामध्ये तरी कमीत कमी स्वातंत्र्य द्यावं शिक्षकांनी त्याला, की लिह तुझ्या मनाप्रमाणे, की मला आवडलेला दिवस किंवा मला आवडलेला नेता किंवा मला पावसाचा एक दिवस. लगेच मग आपण काय करतो बऱ्याच वेळेला, की पावसाचा दिवस म्हणजे की विशिष्ट प्रकारचं वर्णन, म्हणजे श्रावण मासी हर्षमानसी लिहा, हिरवळ दाटे सोयीकडे. जर तो शहरात राहतोय, त्यांनी पाहिलीच नाही हिरवळ, तर वेगळ्या पद्धतीने लिहिल. पण आपण ते लिहिणं अपेक्षित करत नाही. तर हेच चूक आहे लक्षात घ्या. तर त्याला ते वेगळ्या पद्धतीने लिहित असेल तर त्याला तशी संधी दिली पाहिजे. अशा वेगळ्या प्रकारानं म्हणजे विद्यार्थ्याच्या ज्या काही वेगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यांचा विचार करून, त्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तिगत जे भेद आहेत या भेदांचा विचार करून आपल्याला शिक्षकाला त्यांना घडवायचं आहे. म्हणून मागाशी म्हणल्याप्रमाणे आपलं सगळ्यात अवघड काय काम असतं लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी विचार शिक्षकाला करायला लागतो, अत्यंत बारकाईने विचार करावा लागतो. आता आपल्याकडे विशेषतः कॉलेजमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते असतात प्रौढ विद्यार्थी, आणि म्हणून या प्रौढ अध्ययनकर्त्याची काही वैशिष्ट्य असतात पहा. हे तर भेद त्यांच्यामध्ये आहेत, आता जे आपण भेद सांगितले ते भेद त्यांच्यामध्ये देखील आहेत. पण या विद्यार्थ्यांचे आणखी काही वैशिष्ट्य असतात. कोणती वैशिष्ट्य आहेत, तर परिपक्वता असतील. तर हा जो काही परिपक्वता हा जो घटक आहे, तर साधारणपणे वयाच्या असं म्हणतो आपण की बुद्धिमत्तेचा विकास जो आहे, बुद्धिमत्तेची वाढ जी आहे ती 16 वर्षापर्यंतच होते, पुढे काही बुद्धिमत्तेची वाढ होत नाही. मग काय वाढतं, तर त्या ठिकाणी ज्ञान वाढतं, त्या बुद्धिमत्तेने घेतलेलं ज्ञान वाढत असतं. परिपक्वता, मुलं या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या देखील परिपक्व झाले असतात. बहुतेक सगळ्या क्षमता 16-18 वर्षापर्यंतच विकसित झाले असतात. फार फार पुढं काही 1-2 वर्ष काही वेळेला त्या लोंबकळत राहतात, अन्यथा बहुतेक 16-18 वर्षापर्यंत. आणि अशी मुलं आता आपल्याकडे आलेली असतात. आणि त्यामुळं होतं काय पहा, ही मुलं परिपक्व असल्यामुळं या मुलांकडून तुम्ही अपेक्षा, जर शाळेमध्ये ज्या पद्धतीने मी शिकवतो आहे किंवा शाळेतल्या विद्यार्थ्याकडनं जी मी अपेक्षा करतो आहे तशी अपेक्षा मला या मुलांकडनं करता येणार नाही. या मुलांना वेगळ्या पद्धतीने सांगावं लागेल, या मुलांना वेगळ्या प्रकारची कामं द्यावी लागतील, या मुलांना वेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. त्यांनी मुलं परिपक्व आहेत लक्षात घ्या. प्रत्येक वेळी ते ऐकतील असं आपण पहा, शाळेमध्ये साधारणपणे अशी अपेक्षा करतो मुलांनी आज्ञाधारक असावं वगैरे वगैरे.
नॉट नेसेसरी. आता इतके अज्ञातांना का अपेक्षा करू तुम्ही? त्याला स्वतःची बुद्धी आहे, त्यांनी आता स्वतःच्या बुद्धीने विचार करावा अशी आपण अपेक्षा करावी. मी शिक्षकांना सांगावं विद्यार्थ्यांनी सगळं नुसतं ऐकून लिहून घ्यावं ही अपेक्षा बिलकुल करायची नाही इथं आपण. कारण तो पूर्ण आता मॅच्युअर झालेला आहे बौद्धिकदृष्ट्या तरी. त्याला खरं म्हणजे तुम्ही सांगितलेलं विधान, तुम्ही सांगितलेलं नियम, तुम्ही सांगितलं एखादं वाक्य हे त्याला स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर पडताळून पाहता येत असतं. आणि त्यामुळे तसा विचार करून आपण त्याला उपक्रम आपले सगळे जे काय असतील ते उपक्रम राबवले पाहिजेत, त्याला संधी दिली पाहिजे. म्हणून आम्ही असं म्हणतो बऱ्याच वेळेला की जे प्राध्यापक आहे ते प्राध्यापक केवळ वर्गात सारखं लेक्चर देण्याऐवजी मुलांना संधी द्या मुलांना सांगा की आता थोडासा टॉपिक छोटासा एक 5-7 मिनटं बोल 5-7 मिनटं तू काय वाचव, त्याला वेळ दे त्याला आणि त्याला बोलू देत असं अशा अर्थानं. म्हणजे कारण तो परिपक्व आहे आणि त्यामुळं तो करू शकतो. तसंच स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं या ठिकाणी पहा की आता मुलगा काय झालं त्याचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण झालेलं असतं. आता तो शाळेत असताना म्हणून की त्याचं व्यक्तिमत्व पालकांपर्यंत झाकून गेलं असतं की शाळेमध्येच झाकून गेलं असतं. ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आलेलं असतं आणि मग स्वतंत्र व्यक्तिमत्व त्याचं विकसित होणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे व्यक्तिमत्व विकसित करणं म्हणजे त्याचं मुळात ते व्यक्तिमत्व विकसित झालेलं लक्षात घ्या. परंतु आता आपल्याला ॲज ए टीचर म्हणून सुद्धा त्याला जे काही घडवायचं आपल्याला म्हणजे आपण म्हणतो उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट जेव्हा सांगतो तेव्हा या देशाचा जबाबदार नागरिक घडवणं काय त्याला उत्पादनक्षम घटक बनवणं हे आपलं आवश्यक असतं. कारण आता त्याला कुठलेही असं नाही म्हणतात की मला काही जमत नाही सांग, ते त्याला सगळं जमतं कारण ते सगळ्या गोष्टी आता विकसित झालेल्या असतात. त्याचबरोबर त्याला आता स्वतःबद्दल एक रिस्पेक्ट निर्माण झाला असतो, स्वादर. तो अपमान सहन करत नाही. लक्षात घ्या शाळेतली मुलं शिक्षण काही सांगितलं ऐकतील कदाचित, परंतु आता इथली मुलं ऐकणार नाही कारण तर स्वतःला रिस्पेक्ट असतो. स्वतःची काही मतं आहेत, स्वतःचे काही विचार आहेत, स्वतःबद्दल स्वतःची जाणीव निर्माण झालेली असते आणि त्याचा आणि आपण मग शिक्षकाचं काम काय आहे तर त्याचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे, त्याचा जो स्वादर आहे त्याचा आपण आदर करायचा, आपण त्याचा रिस्पेक्ट करायचा, त्याच्या पर्सनॅलिटीचा. त्याला काही वेळेत काढायचं, त्याला काय तुला काय कळतं का अशा प्रकारची भावना किंवा अशा प्रकारची वृत्ती शिक्षकाने ठेवता कामा नये. या गटातला विद्यार्थी जो असतो तो काय करतो तो शिक्षकावर अवलंबून नसतो. तो स्वतः निर्देशन करत असतो. म्हणजे स्वतःच ठरवतो, स्वतः दिशा ठरवत असतो तो. आणि हा त्याचा एक फार महत्त्वाचा भाग या ठिकाणी असतो. हे महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य असतं की स्वनिर्देशन करतात. तसेच याच ठिकाणी आणखी गोष्ट घडत असते ती म्हणजे ध्येयनिष्ठता. आता त्यांनी बऱ्याचशा प्रमाणात नाही, मी अगदी असं म्हणणार नाही मी 100%, परंतु बऱ्याचशा प्रमाणात त्यांनी आपलं ध्येय नक्की केलेलं असतं आणि त्या ध्येयाला तो चिटकून असतो, ध्येयनिष्ठ असतो. लक्षात घ्या म्हणजे त्या ध्येयापासून तो शक्यतो ढळत नाही. एकदा का त्याचे ते मनोरचना तयार झाल्या, एकदा त्याचे सगळं व्यक्तिमत्वाचा विकास झालेला असतो आणि ते ठरलं की मग सहजासहजी चेंज होत नाही. मग ह्याच गोष्टी जर होत असतील तर त्याच वेळेला आपल्याकडं आणखी आपली पण शिक्षणाची जबाबदारी पडते की त्याची ध्येयनिष्ठता ही चुकीची ध्येयनिष्ठता नाही ना याचाही आपल्याला विचार करायचा. आणि जर तशी असेल तर ते त्याच्या लक्षात आणून देणं म्हणजे मग तो काय केलं तर त्याचे थोडंसं ध्येय बदलेल आणि मग त्या बदललेल्या ध्येयाशी तो एकनिष्ठ राहील. तो नंतर प्रसंगोचित म्हणजे या वयातला विद्यार्थी आता औचित्यपूर्ण वागणं, औचित्यपूर्ण बोलणं, औचित्यपूर्ण कुठल्याही गोष्टी करणं हे त्याच्यामध्ये येत असतं. जसं लहान मुलांच्यामध्ये हे नसतं कधी की कुठल्या प्रसंगात काय करावं, कुठल्या वेळेला काय करावं समजत नसतं. पण आता हा पूर्ण मॅच्युअर झालेला मुलगा असल्यामुळं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणूनच मग यासाठी या घटकाला शिकवण्यासाठी म्हणजे आम्ही असं म्हणतो पहा की 3 प्रकार आहेत याचे अध्यापनाचे जे काही आहेत शास्त्राचे. म्हणजे पहिल्यांदा पेडागॉगी म्हणतो आम्ही, जे विशेषतः शाळेतले जे काही अध्यापनशास्त्र असतं त्याला पेडागॉगी म्हणतात. नंतर अँड्रॉगॉगी, याला म्हणतो आपण अँड्रॉगॉगी म्हणजे ज्याला युवकांना शिकवण्याचं शास्त्र. आणि जे आणखी शेवटचं जे असतं ते म्हणजे ह्युटॉगॉगी. तर आपण त्याचा ते नंतर विचार करू. परंतु या ठिकाणी ह्या अँड्रॉगॉगीमध्ये ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो शिक्षकाला. आणि मग हा जो आपण विचार केला तर मग आपल्याला काही अडचण येत नाही. आता आपण असा विचार करूया की या घटकावर कोणते प्रश्न किंवा कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. तर काय केलं जाईल पहा, एखादं विधान दिलं जाईल तुम्हाला आणि ते विधानामध्ये की हा जो भेद दिसतो तुम्हाला की हा भेद अमुक अमुक हा प्रकारचा भेद आहे असा विचार खाली सगळे भेदाचे प्रकार दिले जातील. किंवा एखादा अशी घटना दिली जाईल आणि अशा घटनेमध्ये अमुक अमुक विद्यार्थी असं वागतो तर ते त्याच्या अमुक अमुक गोष्टीचं प्रतिबिंब आहे. मग ते तुम्हाला खाली सगळ्या प्रवृत्ती, वृत्ती, अभिरुची वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या जातील. तर ह्या ज्या अशा पद्धतीचे काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर यासाठी आपण
हा घटक तसा म्हटलं तर फार सोपा आहे आणि प्रश्न विचारणारा देखील हा फार सोपा आहे आणि तुम्हाला एक उत्तर द्यायला सोपं आहे. मला खात्री आहे आपण जर हा घटक थोडासा चांगला अभ्यासलात तर निश्चितपणे आपण चांगलं यश मिळवू. तर या ठिकाणी आपण थांबूया.